सर्वांना नमस्कार. एखादा व्यक्ती जन्माला येतो आणि तो त्याचं शिक्षण घेत असताना अनेक अडचणी त्याला सामोरे येत असतात आणि ह्याच अडचणींना सामोरं जात असताना त्याला काही मर्यादा पडतात आणि ह्याच मर्यादांना सगळ्याला बाजूला सारून त्या विद्यार्थ्याचं शैक्षणिक आयुष्य नवे नव्हे तर त्याचं संपूर्ण आयुष्य चांगल्या रीतीने गेलं पाहिजे आणि हीच सरकारची भूमिका असते आणि हीच भूमिका मांडण्यासाठी आज पुन्हा एकदा आपणासमोर उभा आहे. नमस्कार, मी डुबे ईश्वर अशोक मॉडर्न महाविद्यालयाचा विद्यार्थी आपणासमोर विषय वाढतोय शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांसंदर्भातील माहिती. मग विद्यार्थी मित्रांनो, शिष्यवृत्ती योजना नक्की म्हणजे काय? तर शिष्यवृत्ती योजना ह्या गोष्टींमुळे नक्की शिष्यवृत्ती योजना आर्थिक दुर्बल आणि गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण ठेवण्यासाठी एक महत्वाचा दिवा निर्माण करतो. मग यामध्ये शैक्षणिक संधींच्या आपल्याला अनेक संधी वाढतात. यामुळे आर्थिक अडचणींमुळे येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची गरज मिळत नाही. म्हणजे इतक्यात काय, तर त्याच्याजवळ आपल्या विद्यार्थ्यांची प्रतिभा सुद्धा जोपासली जाते. गुणवान विद्यार्थ्यांना नवनवीन संधी निर्माण होत जातात. सामाजिक अदुरतेतून आपल्याला समानता दिसण्यासाठी नवीन येतो समाजातल्या संपूर्ण समाजाला एकसंघ करण्यासाठी ही शिष्यवृत्ती महत्वाचं काम करते. यामध्ये रोजगाराच्या आणि करिअर संधी आपल्याला तितक्याच माध्यमातून मिळाल्या जातात. आपल्या भारत देशाचा शैक्षणिक स्तर सुधारवण्यासाठी शिष्यवृत्ती योजनांचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. मग महाराष्ट्र सरकारच्या जर आपण अभ्यास केला तर महाराष्ट्र सरकारच्या शिष्यवृत्ती विभागाच्या आकडेवारीनुसार शिष्यवृत्ती योजना भारत सरकार दरवर्षी राबवत असतं. या योजनांचा प्रमुख उद्देश म्हणजे आर्थिक अडचणीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आधार देणं. म्हणजे ज्या ठिकाणी शिष्यवृत्ती योजना फक्त आर्थिक पाठबळ नाही, तर विद्यार्थ्यांना आर्थिक क्षेत्रातून एक नवसंजीवनी देण्याचं कार्य तुमच्या आमच्या विद्यार्थ्यांसाठी करत असतं. यामध्ये ज्यावेळेस आपण मागच्या वर्षी आकडेवारी त्यावेळेस पाहिली होती, त्यावेळेस अल्पसंख्याक गटातील सुमारे 3 लाख विद्यार्थी, इतर आदिवासी समाजातील 1.5 लाखाहून अधिक विद्यार्थी, इतर गटातील जवळजवळ 2 लाख विद्यार्थी आणि शाळा स्तरावरती महाविद्यालय स्तरावरती 30,000 विद्यार्थ्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिष्यवृत्ती दिली जाते. मग या सगळ्या गोष्टी करत असताना नक्की कोणकोणत्या शिष्यवृत्ती योजना आपल्या सर्वांसाठी काम करतात, हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि या सगळ्या शिष्यवृत्ती योजनांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना, तर केंद्र पातळीवर केंद्र शिष्यवृत्ती योजना असेल, राष्ट्रीय मेधा कम शिष्यवृत्ती योजना असेल, पंतप्रधान संशोधन फेलोशिप ही महत्वाची योजना असेल, ITI प्रगती शिष्यवृत्ती, MICT सक्षम शिष्यवृत्ती, इन्स्पायर शिष्यवृत्ती, पदव्युत्तर विद्यार्थ्यांची ST NT विजय NT OBC क्लास टॉप एज्युकेशन शिष्यवृत्ती, SC समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदव्युत्तर शिष्यवृत्ती कट, त्याचबरोबर मेरिट मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना तितक्यात महत्वाच्या आपल्या सर्वांसाठी दिसतात. आणि मग या शिष्यवृत्ती योजना आपल्यासाठी आहेत, मग याच्या काही अटीही तुमच्या आमच्यासाठी निर्माण झालेल्या आहेत. त्यामध्ये यामध्ये सर्वात पहिली आर्थिक म्हणजे आपल्या आर्थिक उत्पन्नाची अट म्हणजे ती 2 लाखापेक्षा कमी असली पाहिजे. आणि नॉन क्रिमिनल असेल तर ती 8 लाखापेक्षाही कमी असेल तर खूपच महत्वाचं असतं. यानंतर राज्य शासनाच्या योजनांसाठी 8 लाख इतकी यासाठी महत्वाची अट त्यांनी ठेवलेली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा रहिवासी असणं तितकंच महत्वाचं आहे. यानंतर महाराष्ट्र शासनाने नवीन तर केंद्र शासनाने अनेक उपयोजना तुमच्या आमच्यासाठी या ठिकाणी केलेल्या आहेत. आजच्या डिजिटल युगामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो, तर ही डिजिटल युगामध्ये या शिष्यवृत्ती योजना अनेक माध्यमातून महाडीबीटी सारख्या पोर्टलसाठी डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाते. यामध्ये महाराष्ट्राच्या डिजिटल युगातली क्रांती ही दौत्यमान क्रांती म्हणून ओळखली जाते. विद्यार्थी सहजपणे आपल्या कॉम्प्युटरवरतून लॅपटॉपवरती नवे नवे तर सायबर कॅफेमध्ये जाऊन अर्ज करू शकतात. याही सहजपणे आणि याची क्लिष्ट पद्धत बाजूला सोडून अतिशय सोप्या पद्धतीमध्ये हे अर्ज करू शकतात. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ह्या प्रणालीमुळे आज विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. याला डीबीटी असं पोर्टल म्हटलं जातं. यानंतर मुलींसाठी 30% रक्कम सुद्धा राखून ठेवली जाते. विद्यार्थ्यांसाठी अपंग जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 50% रक्कम जागा ठेवलेली जाते. ग्रामीण विद्यार्थी यासाठी आले पाहिजेत, यासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी काही निवडक जागा सुद्धा या ठिकाणी शिष्यवृत्ती योजनेसाठी ठेवलेल्या आहेत. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना अनेक ठिकाणी ज्या वेळेस कायद्याला पळवाटा निर्माण होतात, तशाच आपल्या शिष्यवृत्तीला सुद्धा अनेक मर्यादा निर्माण होतात आणि ह्याच मर्यादा तुमच्या आमच्यासाठी महत्वाच्या ठरल्या जातात. त्या म्हणजे अनेकदा जे असे आपण पोर्टल चालू करतो, अनेक पोर्टलमध्ये कधी सर्व्हर डाऊन असतं, कधी कधी लॉग इनच होत नाही. या सगळ्या गोष्टी बाजूला जातात. कधीतरी OTP दुसऱ्याच नंबरवर निघून जातो. या सगळ्या गोष्टी आज तुमच्या आमच्यामध्ये खूपच महत्वाच्या ठरल्या जातात. या सगळ्या गोष्टींवर मात करत असताना तुम्हा आम्हाला आज एकसंघ होऊन या शिष्यवृत्तीचा योजनेचा फायदा आज आपल्या सर्वांना घेणं महत्वाचं आहे. ज्याला जी गरज आहे त्याला ही शिष्यवृत्ती योजना भेटली गेली पाहिजे, हाच मापकाच आपण आजच्या ह्या माध्यमातून केला गेला पाहिजे. म्हणजे शिष्यवृत्ती फक्त एक शैक्षणिक आधारस्तंभ आहे का? तर नाही.
तर हा शिक्षण क्षेत्रामध्ये नवसंजीवनी देण्याचं कार्य आज तुमच्या आमच्या योजनेसाठी करत आहे. गरीब मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना आज ही शिष्यवृत्ती योजना पुढे ठेवण्यासाठी एक महत्वाची संधी सुद्धा निर्माण होते जाते. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना तांत्रिक गोष्ट ही आपण थोडीफार समजून घेतली पाहिजे आणि यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन या शिष्यवृत्ती योजनेचं पाठबळ आपल्याला दाखवून आपल्या दैनंदिन आयुष्याला एक नऊ कलाटणी देण्यासाठी शिष्यवृत्ती योजनेचा फायदा करून घेतला गेला पाहिजे. कारण हे जर बदल झाले तर लाखो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा फायदा मिळेल आणि त्याच माध्यमातून भारताचं नंदनवन होईल आणि आजची तरुण पिढी, आजची विद्यार्थ्यांची पिढी भारताचं तरुण कर्तृत्व सिद्ध करून शेवटी इतकंच सांगावं असं लागेल, कर्तृत्वाच्या जोरावर नेतृत्व निर्माण करून देवत्वावर जायचं असेल ना, तर तुम्हा आम्हाला आज शैक्षणिक क्रांती घडून आणावी लागेल आणि या शैक्षणिक क्रांतीचा सर्वात मोठा दुवा म्हणजे आजची शिष्यवृत्ती योजना आणि या शिष्यवृत्तीचा फायदा घेण्यासाठी नवे नवे तर यातील संभ्रम दूर करून तुम्हा आम्हाला एकत्र येण्याची गरज आहे. इतकाच आशावाद व्यक्त करतो. मनपूर्वक धन्यवाद.